तर मंडळी नमस्कार. कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ना. कचेडी गावात मामाच्या इकडे बैल आहे ते मामा सोडताय आता. त्याच्यात तो बैल आहे ना तर थोडं मारतो तो आज. ते आधी ज्वात बांधत आहे. जरा मारतो तरी म्हटलं आले नाही कसे अजून मी ज्वात बांधून जात आहे. पाठोपाठ जाऊया आता. आपल्याबरोबर आता विस्मय आहे. हे बघा विस्मय ज्ञानदीप बोरकर आणि विस्मयाक ना हे बैल लय मारतात. जसं घराशी मार खाताना त्याचे पण हे बैल पण असेच मारतात. बघा गावाकडला भारी आहे. तो आता शेतावर आला बाय. शेतावर विस्मयाक मस्तपैकी लावणार आहे. इकडे चिखलात लोलवणार आम्ही. वातावरण आहे बघा गावाकडनं. चिखल काय कोकणात स्वर्ग सुख आहे आमच्याकडे. हा खरा मामा आहे ना इथे ज्वात बांधते. एक पहिले ना जरा मारकुटो आहे. पाणी पित आहे. शिकवलेले आहेत म्हणून काय वाटत नाही असणे. आजोबा आहेत. मी देऊ काय नेऊन? हो आजोबा देऊ काय नेऊन? देऊ काय नको ना? अरे खे बायन्या आता ह्या करू. ए नकोय. पाठी राहू ना आम्ही. पाठी राहता नाही तर गडबड व्हायची परत. शिकवलेले आहेत ना. त्यावेळी दाखवते आज ज्वात कसा बांधतात इकडे. म्हणजे या ज्वात आहे ना जास्त करून लोकांनी भूक भेटत नाही. आता सगळे ट्रॅक्टर घेतल्याने आहे. जवळजवळ लोकांचे आहेत ना गोटे रिकामे झालेले आहेत त्या ट्रॅक्टर मुले. म्हणजे ज्यावेळी ज्वात होता ना तोपर्यंत म्हणजे गुरा ही गोट्यात होतीच तरी जोपर्यंत ज्वात होता. पण आता ट्रॅक्टर मुले आहेत ना सगळ्यांनी बहुतेकांनी आहे ना गुराही विकून टाकलेली आहेत. आता बघूया. आता ह्या लावणी करणार नाही त्यात आता डायरेक्ट चिखलच करणार सुरू. त्याका काय म्हणतात जोकाड. हे आता आजोबांनी दिले ना त्याका जोकाड म्हणतात. आणि हो नांगर आजोबांच्या हातात आता आहे ना तो नांगर आहे. नांगर म्हणते. आमच्यासारखी तरुण पिढी आहे ना क्वचित दिसता. म्हणजे ज्वात नांगरणी वगैरे असली तर क्वचित एकदम. पण जुन्या पिढीत आहे ना अजून पण ज्वात नांगरणी हाय म्हणजे काही ठिकाणी. आमच्या साईडला तर माझ्या मते याक पण ज्वात नसतात. आहे ना बांधतात आहेत आजोबा इकडे. रेड्याचा ज्वात चांगला की ह्यांचा चांगला? हे चांगले. रेडे चालत नाही. हा स्लो एकदम. हे बघा आजोबांनी बांधलेली आहे. आणि आता आहे ना तिकडनं बाबू मामा हे बघा दोरी दिलेली आहे. ही दोरी का पाठी टाकला वा? बांधू पाठची. हा हे झाले तर रेवाट आहे ना हा त्याच्यामुळे नरम माहिती झाले. बरोबर. आता ही नागराक पाठी बांध ना. ही पाठी होईच मग
तुझा तोंड बघू इथे दात काढताय हो बघा. आला मोठू. तो आले आहेत. हा. तर तू माड बघ कसले कसं आपण सुरुवात केल्या बघा. बघा तुम्ही नागरतायत ते बघा. बघा हाऊ म्हटल्या ते का तिकडे तू थांबलो बरोबर. शिकवलेली बघा काय प्रॉपर आहे ते. इसमें पाठी होतो बघा कसं बाहेर केलं त्या मामांच्या. ही म्हणजे फिरा. बघा कसं हँडलिंग आहे बघा. प्रॉपर पूर्ण हँडलिंग. चरव खच पडताव मग. हा. चरव खच पडताव काय यासनी चरव आता आता आडी. तिकडे आडीत. हा 2 ठिकाणी आहेत ना, 2 ठिकाणी सोडतो. का आता काय फरक नाही पडत असा हिरवल असतात ना. हा आता काय फरक पडत नसात. नाही आता आमचा कंपाऊंड आहे ना. हा हिरवल आहे त्यामुळे काय फरक नाही हा. पडत. ती कलम आहेत ना, त्या कलमात एक बाजू कलमात रेडका आहे त्या आजोबा त्यानं हे केले. 2 जण आहेत. हा एक म्हैस आहे, 2 म्हशी. एक बारका रेडको पोर आहे त्याचं. आजोबांनी आहे ना मग मी तिकडं इकडे बोलवले नाही एका शख्सा. हे बघा बोलवले नाही काय माहित. आता सगळे आहेत ना. मी आमच्याकडे पण आहे ना ज्वात पण. हा? बघ हा. इथे ह्या पण आमचा ते एकदम खालचा बांधायचा खाली हा इथपर्यंत हे शेत. या एवढा सगळा तो खाली. खालपर्यंत हा ही एक आणि ही एक दुसऱ्याची आहे, ती बाजूवाल्याची आहे. बाजूची. हे जे सगळे खालचे मले आहेत ते हा, ही तुमचेच आहेत. हे वर पाणी भेटतात चालताना इकडे. हा हे आमची आहे ते पासणार त्या पर्यापाडी आहे. बरे इकडं सरळ ही पाटी म्हणजे सरळ हा ही ही सरळ तिथपर्यंत खाली अगदी खाली पण खालपर्यंत. आणि ही दाढ कोणची आपली आहे. आपलीच आहे. हा एका आणि हे काल हे काय म्हणतात का? चिखला फळी फली फली हा हे काल लावलेले. ही बघा ही कालची लावणी आहे. हा ही कालची लावली आहे. मस्त आहे एकदम. जाड रोप लावला वाटतं. हा रोप जाड लावला वाटतं. मग दादा काढी जा पातळ रोप झाडी काढी जाडी काढी. हा आणि ही विहीर आहे. तुम्ही पेरलाव कधी होता हो? धुरले वाप म्हणजे मे महिन्यात पाऊस लागलो तेव्हा पेरलाव हो. की? हा मग तेव्हा ती तेवढी दाढ वाढलेली. ती हा. दाढ आहे ना म्हणजे ती रोपं आहेत ना ती जास्त वाढलेली आहेत. म्हणजे जवळजवळ अरे आहे ना. मे महिन्यात हा पाऊस पडला ना कोपऱ्या एवढी आधी रोप आहेत. पावसात आम्हाला पेरा लागतो नाही तो बुडते. हा म्हणजे पाणी आला पाणी का भरला की. गेल्याशी कुसला. अरे बापरे म्हणजे म्हणून लवकर पेरताव. हा धुरलाच पेरायचे. म्हणजे इकडचा पाणी ह्या वर चढता खाली तिकडचा. पाणी येतो हा. ना सगळं येतं. हा. आता पाणी पाऊस गेला मग आत आला तिकडे. इकडे या साईडला जी रोप आहे त्यांनी पण जीव चांगलं धरले नाही आता. हे आता यांचा काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यावर खत मारलाव की खत मारणार आहे का? मामा तिकडे आहे. मग शिकवू द्या इकडं क्वालिटी चांगली येते. तुम्हाला आहे ना ती रोपा दाखवतोय केवढी झाली आहे ती. म्हणजे जेव्हा पहिलो पाऊस पडलो ना म्हणजे इकडे त्यावेळी त्यांनी पेरणी केलेली होती. तर आता रोपा केवढी झाली आहेत ना ती दाखवते तुम्हाला. आता मामा पण इकडे येत आहे त्यामुळे पहिले आहेत ना आधी पहिले फोटो काढून घेतोय. बरेच दिवसानं आहे ना मी ज्वात बघतोय माझ्या या डोळ्यांनी. म्हणजे बरेच दिवस मला बघू भेटला नव्हता. तर ज्वात आता माझा आहे ना तर दिसला आहे. शांतचा वाटतंय मला. कारण अशी शेती पहिल्यांदा आम्ही पण करायचो पण
ह्यांची जागा मशिनीने घेतल्याने त्यामुळे अशी गोष्टी कमी झाली आमच्याकडनं पण. आता तुम्हाला आहे ना भाताची रोपा दाखवतोय, म्हणजे दाट जी काढलेली आहेत ना ती केवढी आहे ती दाखवतोय. आमच्याकडे आहेत ना जवळजवळ सांगते पाऊस न पडल्यामुळे त्यांची वाढ नाही झाली, पण त्यांच्याकडे रोपा बघा केवढी होती, एवढी मोठी आहेत बघा. त्याच्यातले 2-3 काढी जरी लावलाव ना आणि 5 झाली, चिकार झाली. ही किती रोप आहेत हो हो मामा, किती मोठी आहे ते? 100 एक आहेत काय हे मोठी? हा किती? मामा काय ना ऐकू घेत नाही त्या ह्याच्या चिखलामुळे. विस्मयच्या हातात देसे ते बघा 150 पेंडी. 150 पेंडी 2 मल्यांका किती मल्यांका? तर आता इकडं आहे ना ही लावणी सुरुवात करते. आपल्या काय लावणीचा रेकॉर्ड करून नाही भेटणार आहे. तर आजोबांका करूया आता टाटा, मामा पण करूया टाटा, बैलांका पण करूया टाटा. तर आता घर गाठूया, कारण मी सोडल्यावरती भाडा, त्यामुळे भाडा सोडल्यामुळे माझं जाऊक लागणार आहे. आता मी पूर्ण व्हिडिओ दाखवला सोडून बघा धावते बघा कसं. आम्हा धावडवत्या वाटतं ते होय ना. थांबतो आहे बघा. इसमें शीख जरा मी गाडी शिकले काय गाडी शिकलं? गाडी शिकले म्हणता बैलगाडी कधी बैलगाडी शिकले. काय कधी शिकणार? तर चला तर मग कुठेतरी थांबूया आता, म्हणजे व्हिडिओ करूस जाम मोठं वाटत होतो, पण तेवढी पण ती लेंथ मोठी होणार. तर ही व्हिडिओ इकडे स्टॉप करूया. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या.